नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. राज्यात 10वीच्या परीक्षेत 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण. यंदा ही मुलींची बाजी, तर कोकणचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96%. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. पहिल्यांदाच ट्रम्प यांना भेटणार. सुरक्षा आणि दहशतवादावर चर्चा अपेक्षित. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारतासह G4 देशांची संयुक्त मागणी. किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 5 वर्षांनंतर प्रथमच 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर. तरुण लोकसंख्येच्या बळावर उद्योजकता आणि अभिनव कल्पनांच्या प्रांतात भारत जगात अग्रेसर राहणार. जयंत सिन्हा. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीसंदर्भात पूर्ण चित्र स्पष्ट होणार. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळराव दुखंडे यांचं सावंतवाडीमध्ये निधन. उद्या मुंबईत गोरेगावमध्ये अंत्यदर्शन. आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जितू राय आणि हिना सिंधू जोडीला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत अर्थात 10वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. राज्यामध्ये एकूण 14,58,855 म्हणजेच 88.74% इतके विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही मुलींनीच या परीक्षेमध्ये सरस कामगिरी केली आहे. उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचं प्रमाण 91.46% इतकं आहे, तर मुलांचं प्रमाण 86.51% इतकं आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96.18% इतका लागलाय. कोल्हापूर विभागामध्ये 93.59, पुण्यात 91.95, मुंबईत 90.9%, औरंगाबादमध्ये 88.15, नाशिकमध्ये 87.76, लातूर विभागात 85.22, अमरावतीमध्ये 84.99, तर नागपूरचा निकाल सर्वात कमी म्हणजे 83.67% एवढा लागला आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल 85.72% एवढा लागला आहे. गेल्या वर्षीपेक्षा एकूण निकाल 0.82% घटला आहे. 24 जूनला दुपारी 3 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपापल्या शाळेमध्ये प्रमाणपत्र मिळतील, तर 18 जुलैला उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा घेतली जाईल, अशी माहिती राज्य माध्यमिक शिक्षण मंडळानं पुण्यामध्ये पत्रकार परिषदेत दिली. तर विद्यार्थ्यांचा निकाल आहे 86.51, मुलींचा निकाल 4.95% मुलांपेक्षा जास्त आहे. सर्व विभागीय मंडळातून कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक जास्त आहे 96.18%, तर नागपूर विभागाचा निकाल सर्वाधिक कमी म्हणजे 83.67% आहे. अपंग विद्यार्थ्यांचा निकाल आहे 85.72%. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2 दिवसांचा अमेरिका दौरा 25 जूनपासून सुरू होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये 26 जूनला विविध मुद्द्यांवरती चर्चा होणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या या भेटीदरम्यान भारत अमेरिका संबंध अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. आशिया प्रशांत क्षेत्रामध्ये दहशतवाद प्रतिबंध आणि संरक्षण सहकार्याचा विस्तार या मुद्द्यांवरती या बैठकीत विशेष भर दिला जाईल. त्याबरोबरच H-1B व्हिसा नियमांबाबत भारताला वाटत असलेल्या चिंतेचा मुद्दाही या बैठकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे. या भेटीमुळे भारत अमेरिका भागीदारी दोन्ही देशांच्या नागरिकांना फलदायी होईल अशा पद्धतीनं विस्तारेल, असं व्हाईट हाऊसच्या माध्यम सचिवांनी म्हटलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेच्या दौऱ्यावर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते स्वीकारून पंतप्रधान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. मुस्लिम बहुल 6 देशातल्या नागरिकांना अमेरिकेमध्ये प्रवेशबंदी करण्याच्या ट्रम्प प्रशासनाचा कार्यकारी आदेश अमेरिकेतल्या न्यायालयानं पुन्हा अवैध ठरवला आहे. अमेरिकेच्या कोर्ट ऑफ अपील्सच्या 3 सदस्यीय पीठानं ट्रम्प यांच्या विरोधात एकमतानं हा निर्णय दिला. इराण, लिबिया, सोमालिया, सुदान, सिरिया आणि येमेन या 6 मुस्लिम बहुल देशातल्या नागरिकांना अमेरिकेत प्रवेश करायला बंदी घालणारा आदेश ट्रम्प यांनी जानेवारी महिन्यात जारी केला होता. या आदेशाला फेडरल न्यायालयानं स्थगिती दिल्यावरती ट्रम्प प्रशासनानं सुधारित आदेश जारी केला. मात्र त्याविरोधातही विविध संघटनांनी न्यायालयात धाव घेतली. ट्रम्प यांनी जारी केलेला हा कार्यकारी आदेश त्यांच्या अधिकारांच्या कक्षेबाहेरचा असल्याचं न्यायालयानं म्हटलंय.
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वाची मागणी भारतासह इतर 3ही G4 सदस्य राष्ट्रांनी संयुक्तपणे केली आहे. संयुक्त राष्ट्रातले भारताचे प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी ही माहिती दिली. सुरक्षा परिषदेच्या पुनर्रचना आणि विस्ताराची मागणी भारत दीर्घकाळापासून करत असल्याचं अकबरुद्दीन यांनी स्पष्ट केलं. सुरक्षा परिषदेच्या सध्याच्या स्थायी सदस्यांनी नकाराधिकार वापरल्यानं अनेक वेळा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती निर्णय होत नाही. या पार्श्वभूमीवरती G4 देशांनीही संयुक्त निवेदन जारी केलं आहे. सुरक्षा परिषदेच्या सदस्यत्वासाठी एकमेकांना समर्थन देण्याच्या उद्देशानंच ब्राझील, जर्मनी, जपान आणि भारत या देशांनी G4 या संघटनेची स्थापना केली आहे. सबका साथ सबका विकास हे घोषवाक्य सरकारनं राबवलेल्या सकारात्मक धोरणाचं प्रतिबिंब असल्याचं केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री सदानंद गौड यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या त्रिवर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवरती नवी दिल्लीत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. विकासात्मक धोरणं तयार करण्याबरोबरच या धोरणाची अंमलबजावणी पारदर्शकतेनं करण्यावरती आणि त्याच्या उत्तरदायित्वावरती भर देत असल्याचं ते म्हणाले. सरकारच्या विविध योजनांसंदर्भातली सर्व माहिती जनतेसाठी सांख्यिकी मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे असंही त्यांनी सांगितलं. लष्कर प्रमुख बिपिन रावत यांच्या संदर्भात काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच माफी मागावी अशी मागणी भाजपानं केली आहे. काँग्रेस नेत्यांकडून सातत्यानं अशा प्रकारची आक्षेपार्ह वक्तव्य सुरू असल्याचा आरोप भाजपाच्या प्रवक्त्या निर्मला सीतारामन यांनी केलाय. राजकीय नेत्यांच्या शेरेबाजीचा स्तर घसरत जाण्याच्या पार्श्वभूमीवरती दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत इतरही पक्षांनी चिंता व्यक्त केली आहे. संयम बरतना चाहिए, ऐसी कोई बात नहीं कहनी चाहिए जो हमारे सेना का मनोबल नीचा करे. और निंदनीय है और इस तरह के अल्फाज का इस्तेमाल नहीं करना चाहिए. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही दीक्षित यांच्या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. लष्कर प्रमुखांबाबत कोणत्याही राजकीय नेत्यानं वक्तव्य करणं योग्य नाही असं ते म्हणाले. डाळी आणि भाजीपाल्याच्या दरात झालेल्या घसरणीमुळे मे महिन्यातल्या किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 2.18% इतक्या नीचांकी पातळीवर आला आहे. 2012 पासूनच्या दरातला हा नीचांकी स्तर आहे. एप्रिल महिन्यामध्ये हाच दर 2.99% इतका होता, तर गेल्या वर्षीच्या मे महिन्यामध्ये तो तब्बल 5.76% इतका होता. मे महिन्यात भाजीपाल्याच्या दरामध्ये सुमारे 13.5% तर डाळीच्या दरामध्ये 19.5% घसरण झाली. परिणामी चलनवाढीचा दर लक्षणीयरित्या खाली आला. याच कालावधीत वस्त्र, प्रावरण, बांधकाम, इंधन आदी विभागांच्या चलनवाढीच्या दरातही घट झाली. ज्या राज्यांनी कृषी कर्ज माफ करायची घोषणा केली आहे त्या राज्यांनी यासाठीच्या आवश्यक निधीची तरतूद स्वतःच करावी असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी हे स्पष्टीकरण दिलंय. ते काल नवी दिल्लीत सार्वजनिक क्षेत्रातल्या बँक अध्यक्षांशी झालेल्या बैठकीनंतर बोलत होते. बँकांपुढे कर्ज पुरवठा वाढवण्याचं आव्हान आहे. थकीत कर्जाबाबतची प्रलंबित प्रकरणं तातडीनं निकालात काढण्याची गरजही जेटली यांनी व्यक्त केली. ज्यांच्यावर प्रस्तावित अनुत्पादक मालमत्ता ठरावानुसार कारवाई करायची गरज आहे अशा कर्ज बुडव्यांची यादी तयार करायचं काम रिझर्व्ह बँकेकडून सुरू असल्याची माहितीही जेटली यांनी यावेळी दिली. तरुण लोकसंख्येच्या बळावरती उद्योजकता आणि अभिनव कल्पनांच्या प्रांतामध्ये भारत जगामध्ये अग्रेसर राहील असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी व्यक्त केलाय. ते आज पुण्यामध्ये एका व्याख्यानमालेत बोलत होते. कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त विकास करण्याचं भारताचं प्रतिमान हे जगासमोर आगळं वेगळं उदाहरण ठरेल असंही ते म्हणाले. भारतामध्ये साधनसंपत्तीचं यथोचित उपयोजन होत आहे. ऊर्जा सक्षमतेच्या बाबतीतही देशाची कामगिरी समाधानकारक आहे असं ते म्हणाले. एअर इंडियाला जागतिक दर्जाची विमानसेवा म्हणून पुढे आणण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. पुण्यामध्ये पुरंदर इथं जागतिक दर्जाचा विमानतळ तयार करायचा असल्यानं त्याच्या प्रक्रियेला वेळ लागेल असंही सिन्हा यांनी स्पष्ट केलं. कर्ज बुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याच्या प्रत्यार्पणासंदर्भात आज लंडनच्या वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. किंगफिशर एअरलाईन्सचा मालक विजय मल्ल्या याच्यावरती विविध भारतीय बँकांचे 9,000 कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे.
सीबीआयनं त्याच्या विरोधामध्ये 2 प्रकरणंही दाखल केली आहेत. तसंच न्यायालयाचा अवमान केल्याचाही त्याच्यावरती आरोप आहे. सुनावणीच्या सुरुवातीला मल्ल्याला 18 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामिनावर सोडण्यात आलं. 15 महिन्यांपूर्वी मल्ल्या भारत सोडून ब्रिटनमध्ये दाखल झाला होता. मुंबईतल्या शासकीय जमिनीवरच्या जिमखान्यांच्या संपुष्टात आलेल्या भाडेपट्ट्यांच्या नूतनीकरणाचं धोरण ठरवायला राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या सामंजस्य कराराला आणि पुणे मेट्रो रेल्वेच्या पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या सामंजस्य करारालाही मान्यता देण्यात आली आहे. आज मुंबईत झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विविध निर्णय घेण्यात आले. प्रादेशिक योजनांमधले निवासी, वाणिज्यिक, औद्योगिक किंवा अन्य बिगर शेती वापरासाठी असलेले बेकायदेशीर व्यवहार नियमित करण्यासाठी अधिनियमामध्ये सुधारणा करायचा निर्णयही आज घेण्यात आला. बांधकाम क्षेत्रासाठी लागू करण्यात आलेल्या महारेरा कायद्याअंतर्गत नोंदणी करण्यासाठी विकासकांना कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल मुंबईत एका कार्यक्रमात बोलत होते. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत विकासकांनी नोंदणी करावी असं आवाहन त्यांनी केलं. महारेरा अंतर्गत विकासकांनी नोंदणी केल्यावरती रेरानं मान्यता दिलेल्या त्यांच्या प्रकल्पांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न निर्माण होणार नाहीत, असं ते म्हणाले. विकासकांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल आणि या व्यवसायाला चालना दिली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधीबद्दलचं संपूर्ण चित्र स्पष्ट होईल, असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. कर्जमाफीचे पात्रता निकष ठरवण्यासाठी शेतकरी नेते आणि शासकीय अधिकाऱ्यांची मिळून एक समिती स्थापन केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवरच अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देऊन श्रीमंत शेतकऱ्यांना त्यातून वगळायचं का, याबद्दलचा निर्णय ही समितीच घेईल, असंही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्य सरकारची आर्थिक स्थिती समाधानकारक आहे. विविध खात्यांकडचा न वापरलेला निधीही कर्जमाफी पॅकेजसाठी वळवून घेता येईल, असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कर कायदा अंमलात आल्यावरती राज्याचं उत्पन्न 14,000 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं. मुंबईतल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालय अर्थात राणीच्या बागेमध्ये कचऱ्यापासून खतनिर्मिती करायचा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय. राणीच्या बागेमध्ये तयार होणारा पालापाचोळा आणि जैविक कचरा यासारख्या 1,000 किलो कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जात आहे. महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाअंतर्गत गांडुळांच्या वर्तणुकीचा अभ्यास करून गांडूळ खत निर्मितीसाठी एक अभिनव प्रकल्प विकसित केला गेला. यामध्ये खत निर्मितीनंतर खत आणि गांडूळ यांचं विलगीकरण करण्याची गरज नाही आणि अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे. या प्रकल्पातून तयार होणारं गांडूळ खत आणि जीवामृत महापालिकेच्याच उद्यानांमध्ये वापरण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानाचे प्रमुख समन्वयक अधिकारी सुभाष दळवी यांनी दिली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा क्रांतिकारी निर्णय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री आणि जालना जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जालना इथं लोणीकर यांचा सत्कार केला. त्यावेळी ते बोलत होते. कर्जमाफीच्या निर्णयाचे निकष ठरवताना समितीनं गरीब, गरजू आणि शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळेल याचा पूर्णपणे विचार केला, असंही ते म्हणाले. राज्य सरकारनं कृषीसाठी अर्थसंकल्पामध्ये 26,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावता येईल, असं लोणीकर म्हणाले. सरसकट कर्जमाफीला तत्वतः मान्यता देऊन उपयोग नाही, तर 24 राष्ट्रीयकृत बँका, 30 जिल्हा बँका आणि 6 सहकारी बँकांकडे राज्य सरकारनं 3 ते 4 हजार कोटी रुपये वर्ग केले तरच शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाला सुरुवात होईल, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. ते काल कराड इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. 7/12 कोरा होण्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा तातडीनं कर्ज उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे, असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांना जर कर्जमाफी द्यायची असेल तर तात्काळ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल झाला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यकर्ते, पदाधिकारी आणि पक्षाच्या नियमांचं पालन करून नवीन कार्यकर्त्यांना पक्षामध्ये आणून पक्ष संघटन मजबूत करायचं आवाहन पवार यांनी यावेळी केलं.
प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार राजेश टोपे आदी नेते यावेळी उपस्थित होते. टेमघर धरणाची गळती रोखण्यासाठी गळती प्रतिबंधक काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे. विहित केलेल्या मुदतीमध्ये काम निश्चितपणे पूर्ण होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केलाय. पुण्यामध्ये टेमघर प्रकल्पाची पाहणी महाजन यांनी केली, त्यावेळी ते बोलत होते. दुरुस्तीच्या कामांची परिणामकारकता तपासण्यासाठी विशेष तज्ज्ञांच्या पथकाची नियुक्ती करण्यात आल्याचंही त्याने सांगितलं. वस्त्रोद्योग आणि तयार कापडांच्या क्षेत्रात देशाच्या सामर्थ्याचं दर्शन घडवणारं टेक्स्टाईल इंडिया 2017 हे प्रदर्शन येत्या 30 जूनपासून गुजरातमध्ये सुरू होणार आहे. या प्रदर्शनाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. वस्त्रोद्योग सचिव अनंतकुमार सिंग यांनी काल मुंबईत याविषयी माहिती दिली. टेक्स्टाईल इंडिया 2017 या रोड शोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. हातमाग आणि वस्त्रोद्योगाला गती मिळून जागतिक पातळीवरती वेगळं स्थान निर्माण करता यावं या उद्देशानं हे प्रदर्शन खूप महत्त्वपूर्ण ठरेल असं ते म्हणाले. या प्रदर्शनामुळे येत्या काळामध्ये वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये परकीय गुंतवणुकीलाही चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. वक्तृत्व, राजकारण, नाटक, चित्रपट, शिक्षण, पत्रकारिता अशा विविध क्षेत्रामध्ये अद्वितीय प्रभुत्व गाजवून महाराष्ट्राला दिशा देणारे आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा आज स्मृतिदिन. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं नेतृत्व करताना अत्र्यांनी मराठाचा वापर आयुधाप्रमाणे केला. पुणे महापालिका आणि विधानसभाही त्यांनी आपल्या घणाघाती वक्तव्यानं गाजवली. घराबाहेर, उद्याचा संसार, साष्टांग नमस्कार, मोरूची मावशी, प्रीतीसंगम, तो मी नव्हेच आणि लग्नाची बेडी अशी अत्रे यांची गंभीर, विनोदी, राजकीय आणि सामाजिक नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. श्यामची आई या अत्रे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटानं सर्वोत्कृष्ट चित्रपटाचं पहिलं राष्ट्रीय पारितोषिकही जिंकलं. विद्यार्थ्यांमध्ये मराठीची गोडी निर्माण होण्यासाठी अत्रे यांनी नवयुग आणि अरुण वाचनमाला चालवली. अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आज त्यांच्या 48व्या स्मृतिदिनी त्रिवार प्रणाम. समाजवादी चळवळीतले ज्येष्ठ कार्यकर्ते आणि प्राध्यापक संघटनेचे नेते प्राध्यापक गोपाळ दुखंडे यांचं आज सावंतवाडी इथं राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं. ते 74 वर्षांचे होते. कोकणातल्या समाजवादी चळवळीमध्ये आणि पर्यावरण रक्षणामध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. नाथ पै आणि मधु दंडवते यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांबरोबर त्यांनी काम केलं. पश्चिम घाटासंदर्भात माधवराव गाडगीळ यांनी तयार केलेल्या अहवालाच्या निर्मितीमध्येही त्यांचं विशेष योगदान होतं. कोकणाच्या पर्यावरण रक्षणाचा त्यांनी ध्यास घेतला होता. सिंधुदुर्गातलं खाणकाम थांबवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. कोकण रेल्वेच्या निर्मितीसाठी आग्रही असलेल्या नेत्यांमध्ये ते अग्रभागी होते. शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचं योगदान दिलं. कोकणातल्या अनेक शिक्षण संस्थांशी ते संबंधित होते. रात्रशाळा विद्यार्थी, डीएड, बीएड विद्यार्थी यांच्या चळवळीचे ते मार्गदर्शक होते. कॅपिटेशन फी विरोधी कायदा आणि डीएड, बीएड विद्यार्थ्यांना मिळालेला न्याय हे दुखंडे फॉर्म्युलाचं फलित होतं. भिवंडी महाविद्यालयामध्ये ग्रामीण अर्थशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. बुक टू अर्थात बॉम्बे युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स युनियन या संघटनेचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. दलित चळवळीलाही त्यांचं मार्गदर्शन लाभलं. पुरोगामी चळवळींनाही त्यांचा सक्रिय पाठिंबा होता. त्यांचं पार्थिव आज मुंबईत आणण्यात येणार आहे. उद्या गोरेगाव इथं ते अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येईल. कोकण निसर्ग रक्षण समितीमध्ये दुखंडे यांच्याबरोबर कार्य केलेले ज्येष्ठ पत्रकार कुमार कदम यांनी दुखंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. यांच्या निधनामुळे कोकणातील जी पर्यावरण रक्षणाची जी चळवळ चालू आहे तर चळवळीची फार मोठी हानी झाली आहे. किंबहुना ह्या चळवळीतील एक सेनापती आज काळाच्या आड गेलेला आहे. समाजवादी चळवळीतून वरती आलेले म्हणजे राष्ट्रीय सेवा दलाच्या चळवळीपासून या राजकारणात आलेले गोपाळराव दुखंडे यांना बॅरिस्टर नाथपै, मधु दंडवते या साऱ्यांचा सहवास लाभला. कोकणावर नितांत प्रेम करणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. मग ती पर्यावरणाची चळवळ असो किंवा कोकण रेल्वेचा प्रश्न असो, त्यात भारत प्राध्यापक दुखंडे हे नेहमीच अग्रभागी राहिलेले आहेत. कोकण रेल्वेची जेव्हा सुरुवात होणार होती त्यावेळेला ती कोकण रेल्वे कोकणातल्या माणसांना कशी फायदेशीर ठरणार आहे याबद्दल त्यांनी पुस्तिका तयार केली आणि
त्यासाठी जनजागृती करण्याचं पहिलं काम हे प्राध्यापक दुखंडे यांनी केलं. अनेक चळवळी होते. मग कोकणाच्या रक्षणासाठी, पर्यावरणाच्या अभ्यासासाठी जे गाडगीळ बॅरिस्टर माधव गाडगीळ यांची जी समिती नेमली, त्या समितीच्या सोबत प्राध्यापक दुखंडे यांनी कोकणातील गावं सगळी पिंजून काढली होती. ते या वयात सुद्धा कुठे समजा एखादा कार्यक्रम असला, कुठलं कार्यशाळा असली किंवा एखादं आंदोलन असलं, त्यात ते अग्रभागी राहत होते. काल परवापर्यंत प्राध्यापक दुखंडे यांनी या सर्व चळवळीचं नेतृत्व केलं. त्यांच्या जाण्यामुळे या सर्व कार्यकर्त्यांचा एक मार्गदर्शक हरपलेला आहे. अझरबैजानमध्ये गबाला इथं झालेल्या ISSF विश्वचषक नेमबाजी स्पर्धेमध्ये भारताच्या जितू राय आणि हिना सिद्धू या जोडीनं सुवर्णपदक पटकावलं आहे. अंतिम फेरीत या जोडीनं रशियाचा 7-6 असा पराभव केला. त्यापूर्वी या स्पर्धेमध्ये 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारामध्ये पुरुषांच्या आणि महिलांच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये मात्र या दोन्ही नेमबाजांची अंतिम फेरी थोडक्यात हुकली. जितू राय 12व्या तर हिना सिद्धू 9व्या क्रमांकावर राहिली. 45 देशांचे 430 नेमबाज या स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत. ICC चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेमध्ये श्रीलंकेला नमवून पाकिस्ताननं उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भेदक गोलंदाजीच्या बळावरती पाकिस्ताननं श्रीलंकेला 236 धावांवरती रोखलं. या माफक आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्ताननं झंझावाती सुरुवात केली. त्यानंतर मात्र पाकिस्तानचे गडी ठराविक अंतरानं बाद होत गेल्यानं त्यांची स्थिती बिकट झाली होती. मात्र पाकिस्तानी कर्णधार सरफराज अहमदनं चिवट खेळी करत पाकिस्तानचा विजय खेचून आणला. श्रीलंकेच्या खराब क्षेत्ररक्षणाचीही त्याला साथ मिळाली. उपांत्य फेरीत आता पाकिस्तानचा सामना यजमान इंग्लंडबरोबर होणार आहे. आणि आता बातमी पाऊस पाण्याची. नैऋत्य मोसमी पाऊस काल मुंबईपासून वलसाडपर्यंत तसंच मध्य महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाड्यामध्ये दाखल झाल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे. देशाच्या बहुतांश भागामध्ये मोसमी पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे. पुणे शहरामध्ये मोसमी पावसाचं काल जोरदार आगमन झालं. मुंबईच्या काही भागातही काल जोरदार पाऊस झाला. हिंगोली शहर आणि परिसरामध्ये पाऊस झाला. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी तसंच पंढरपूर आणि सांगोला परिसरातही पाऊस झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल सर्वत्र पाऊस झाला. समुद्राला उधाण येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. येत्या 36 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बहुतांश ठिकाणी तसंच विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर येत्या 24 तासांमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात 10वीच्या परीक्षेत 88.74% विद्यार्थी उत्तीर्ण. यंदाही मुलींची बाजी. कोकणाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 96%. पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 जूनपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर. पहिल्यांदाच ट्रम्प यांना भेटणार. सुरक्षा आणि दहशतवादावर चर्चा अपेक्षित. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी भारतासह G4 देशांची संयुक्त मागणी. किरकोळ बाजारावर आधारित चलनवाढीचा दर 5 वर्षांनंतर प्रथमच 2.18% इतक्या निचांकी पातळीवर. तरुण लोकसंख्येच्या बळावरती उद्योजकता आणि अभिनव कल्पनांच्या प्रांतामध्ये भारत जगामध्ये अग्रेसर राहणार. जयंत सिन्हा. शेतकरी कर्जमाफीचे निकष ठरल्यानंतरच निधी संदर्भात पूर्ण चित्र स्पष्ट होणार. वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार. ज्येष्ठ समाजवादी नेते गोपाळराव दुखंडे यांचं सावंतवाडीमध्ये निधन. उद्या मुंबईत गोरेगावमध्ये अंत्यदर्शन. आणि विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत जितू राय आणि हिना सिद्धू या जोडीला 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.